मुलांनो, वेलकम बॅक. या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण शिकूया 10वीची अक्षर भारतीची 12वी कविता, जिचं नाव आहे रंग मजेचे रंग उद्याचे. मला सगळ्यात पहिले एक गोष्ट ऑनेस्टली सांगायची आहे की हा जो शब्द आहे ना, रंग उद्याचे, तर हा शब्द उद्याचे असा आहे का उदयाचे असा आहे, याच्यामध्ये मी खरंच कन्फ्युज्ड आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. आता हे उद्याचे द ला य जेव्हा आपण जोडतो उद्या, तर इथं दोन शब्द बघा बरं का, माझ्या माग इथं गद्य आणि पद्य, गद्य आणि पद्य, द ला य जोडलाय आणि ते लिहिलं कसं आहे बघा. हे बघा, द ला य जोडलाय, इथं सुद्धा द ला य जोडलाय, पण इथं धड्याच्या नावामध्ये द ला य जोडलेला नाहीये. मग तो उदयाचे असं पण असण्याची एक शक्यता आहे. मी खूप कन्फ्यूज आहे. मी खूप ठिकाणी शोधलं, पण याचा असा मला फर्म उत्तर मिळत नाहीये, कन्फर्म मला त्याचं उत्तर मिळत नाहीये. असं आपण धरू की हा शब्द असेल उद्याचे, उद्याचे किंवा उदयाचे, दोनही शब्द असू शकतात, असं आपण धरून चलू. ठीक आहे, चला. ही कविता लिहिलेली आहे कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी. तिथं दिले 1958, हे त्यांचं जन्माचं वर्ष आहे आणि पुढं काही दिलेलं नाहीये, म्हणून म्हणजे अजूनही त्या हयात आहेत. ठीक आहे. जर एखाद्या कवीचा किंवा लेखकाचा निधन झालेलं असतं तेव्हा तिथं जन्माचं वर्ष आणि मृत्यूचं वर्ष दिलेलं असतं, हे आपल्याला माहिती आहे. हे जनरल आहे, तुम्हाला माहिती असेलच, तरी पण सांगणं माझं काम आहे, सांगून ठेवलं. याचा जो पहिला पॅरेग्राफ आहे तुम्ही वाचून घ्या. त्यामध्ये लेखिकेचा परिचय, लेखिकेने कोणती कोणती पुस्तकं लिहिली, ते कोणत्या शैलीमध्ये लिहितात, त्यांच्या आवडीनिवडी लेखनाच्या अनुषंगानं, हे आपल्याला सगळं त्या ठिकाणी दिलेलं असतं. आपण बघूया पुढचा पॅरेग्राफ. बघा बरं का, तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल असं मी धरून चालतो. पुस्तक असलंच पाहिजे, पेन पेन्सिल असलीच पाहिजे तुमच्या हातामध्ये, आणि मी जे जे सांगतोय ते नोट केलंच पाहिजे तुम्ही. ठीक आहे. बघा, जागतिकीकरणाच्या या काळात, जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, हे तुम्हाला माहिती असणारच आहे. आत्ताच तुम्ही 10वी मध्ये आलेला आहात. तुम्हाला जर 9वीचं हिस्ट्री जर थोडं आठवत असेल, हिस्ट्रीमध्ये एक लेसन आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास, किंवा पॉलिटिकल सायन्स मधला जो पहिला लेसन आहे पोस्ट वर्ल्ड वॉर पॉलिटिकल डेव्हलपमेंट, पहिल्या म्हणजे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी, त्याच्यामध्ये ग्लोबलायझेशन हा टॉपिक 2 वेळा आलेला आहे आणि तुम्ही तो शिकला असाल असं मी धरतो. ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाच्या या काळामध्ये संगणक युग अवतरलेले असले, संगणक युग, संगणक म्हणजे कम्प्युटर अवतरलेले असले तरी माणसाचा मातीशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तुटता कामा नये. आणि माती म्हणजे तसा मातीचा संबंध आपला बऱ्यापैकी तुटलेलाच आहे. तुम्ही बघा ना, पूर्वीच्या काळी मातीची घरं असायची. आज आपल्या घरामध्ये जे फ्लोअर असतं, टाईल्स असतात, फरशी असती, तर आपला मातीचा तसा काही अर्थार्थी म्हणजे संबंध कमी आलेला आहे. मातीच्या घरात आता आपण राहत नाही. आपण कंटिन्यू शूज घातलेले असतात, चप्पल घातलेले असतात, ऑफिसमध्ये सुद्धा शूज घातलेले असतात, किंवा घरामध्ये सुद्धा चप्पल सर्रास अनेक घरांमध्ये वापरली जाते. म्हणजे मातीला पायच लागत नाही आपल्या, बरोबर आहे का, आपले पाय. तर बघा, पर्यावरणाची जोपासना केली, पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट जर आपण जपलं तर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. कारण की आपल्याला जगायसाठी जे फूड लागतं ते एन्व्हायरमेंट मधून येतं, पर्यावरणातून येतं. जगण्यासाठी जो ऑक्सिजन लागतो तो तिथूनच येतो. आणि मग ते जर जपलं तर काही कमी पडणार नाही, आणि ते जर जपलं नाही तर मग आपण काय खाणार आहे किंवा कुठला ऑक्सिजन घेणार आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. निसर्ग सौंदर्याच्या विलोभनीय आविष्कारात जगण्याचा खराखुरा आनंद मिळेल, असा दृष्टिकोन कवयित्रीनं या कवितेमध्ये मांडलेला आहे. बघूया, अगदी सोपी कविता आहे, सिंपल मराठी आहे. ते जे पहिले 2 संतवाणी ना, अंकिला मी दास तुझा, योगी सर्व काळ सुखदाता, तशी जुनी मराठी नाहीये, नवी मराठी आहे. ठीक आहे. त्या कविता पण आहेत, प्लेलिस्ट मध्ये चेक करू शकता. तर आता
इथं सिनेरिओ काय बघा, तो जो खाली फोटो दिलेला आहे, सॉरी स्केच जे काढलेले तोच सिनेरिओ आहे. तो सिनेरिओ डोळ्यापुढे ठेवायचा आहे आणि तिथं काही मुला मुलींचा ग्रुप आहे आणि ते जंगलात फिरायला गेले, ट्रेक करायला गेले, असा हा सिनेरिओ आहे. ठीक आहे, सुरू करूया. मी स्क्रीन थोडी खाली घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल. स्टील तुमच्या हातामध्ये पुस्तक असेलच असं मी धरून चालतो आहे. फुलांचे. हा हे बघा, इथून आपल्याला सुरुवात करायची. ठीक आहे, हे बघा माझ्या फिरायला गेलीत पोरं. बघा सुरुवात करूया. फुलांचे दाट ताटवे. फुलांचे दाट म्हणजे डेन्स्ड, ताटवा म्हणजे फुलांचा गुच्छ, म्हणजे अशी गुच्छाने फुलं येतात का नाही, तसं जिथे क्लस्टर्स म्हणतो ना आपण त्याला, तसं जिथे पोचते दृष्टी म्हणजे तुम्ही जंगलात फिरायला गेले असं धरा, जिथपर्यंत तुमची नजर जाते, जिथपर्यंत तुम्हाला दिसतंय तिथपर्यंत तुम्हाला फुलं, निसर्ग, जंगल तेच दिसतात. तुम्ही कधी कुठला किल्ला फिरायला गेले का? कधी कुठला किल्ला फिरले का? किंवा निसर्गात जंगलात फिरायला गेले का? जंगल ट्रेक केलाय का? तर तुम्हाला याचा अनुभव त्या ठिकाणी येईल. फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत तेच दिसते, जंगल फक्त जंगल दिसतंय. ओके. रंग मजेचे म्हणजे इथं मजा म्हणजे आनंद असं, मजा म्हणतो ना आपण ते. रंग उद्याचे किंवा उदयाचे. बरं का. जपून ठेवू सृष्टी म्हणजे नेचर, सृष्टी म्हणजे जग. हे आपण एन्व्हायरमेंट, झाड, फुलं, प्राणी, पक्षी हे सगळं आपण जपून ठेवू असं ते म्हणतायत. कारण की तिथनंच आपल्याला जगण्यासाठीचे रिसोर्सेस येतात, हे आपण मगाशी डिस्कस केलं. पुन्हा आता पुढे बघू बरं का. सरळ साधी कविता आहे. धान्य देईना संगणक हा. आता संगणक कम्प्युटर, त्या कम्प्युटर मधनं काय गहू उगवून येतो का तांदूळ उगवून येतो? आपल्याला जो खायला लागतो तो मातीतनच उगवून येतो. राईट. धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू. काळी आई म्हणजे माती, जगवू म्हणजे मातीची क्वालिटी आपण म्हणतो ना, सॉइलची क्वालिटी ती आपण चांगली ठेवू, जगवू. मातीमध्ये जे हात राबती तयांस देऊ पुष्टी. मातीमध्ये हात कुणाचे राबतात? तुमचे माझे राबतात का? मातीमध्ये हात राबतात शेतकऱ्यांचे. तयांसत म्हणजे त्यांना, देऊ पुष्टी म्हणजे काय? इथं त्याचा अर्थ दिलेला आहे बघा. पुष्टी म्हणजे दुजोरा किंवा पाठबळ द्यायचं शेतकऱ्याला, सपोर्ट करायचा. ठीक आहे. रंग मजेचे, रंग उद्याचे किंवा उदयाचे. पुढे बघा. उधळू फेकू बिया डोंगरी. उधळू माहिती ना, उधळू फेकू बिया डोंगरी. बिया. आता तुम्ही ते हे बघा, ह्या ही पोरगी काय करते बघा इथं, इकडे हे बघा. ती हातामध्ये तिनं ते, तुम्हाला माहिती सीड बॉल्स माहिती आहे तुम्हाला? एक नवीन कन्सेप्ट आहे ते सीड बॉल. त्या मातीच्या गोळ्यांमध्ये बिया ठेवतात आणि त्या अशा उधळतात जंगलामध्ये. असा पर्पज असतो की त्यानं जंगलामध्ये झाडं उगवून येतील. ठीक आहे. उधळू फेकू बिया डोंगरी म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेकला जाल तेव्हा ते तसं करतात अनेक जण. रुजतील देशी झाडे, रुजतील फर्टाईल होतील. देशी झाड, आता त्यांनी देशी जाणून बुजून देशी हा शब्द वापरलाय, कारण की देशी झाडं जेव्हा म्हणजे आपण जी झाडं लावायची ती देशीच लावली पाहिजे ना, विदेशी झाडं लावून उपयोग नाही. ते पर्यावरणाला मारक आहे. ओके, ते सपोर्ट करत नाही एन्व्हायरमेंटला. पुढे बघा. गच्च माजतील राणे. गच्च म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये, माजतील म्हणजे वाढतील. राणे म्हणजे इथं जंगल म्हणायचंय त्यांना. गच्च माजतील राणे होईल आभाळातून वृष्टी म्हणजे जेवढं जंगल वाढेल तेवढं आपलं एन्व्हायरमेंट चांगलं होईल, पॉझिटिव्ह होईल. आणि आभाळातून वृष्टी म्हणजे पाऊस, ढगांमधून पाऊस पडेल. रंग मजेचे, रंग उद्याचे किंवा उदयाचे. आता ही जी ओळ आहे का नाही, रंग मजेचे, रंग उद्याचे, ही परत येते बघा. प्रत्येक, स्क्रीन थोडी खाली येतो, प्रत्येक स्टांजा नंतर, प्रत्येक याच्यानंतर या ओळी येतात ना, तर त्यावेळी त्यांना ध्रुवपद असं म्हणतात. ते परत येत राहतं. ठीक आहे.
मराठीत. पुढे बघा, डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी. ह्याच्यामध्ये काहीच एक्सप्लेन करण्यासारखं नाही, एकदम सिंपल, शेमड्या पोराला पण कळल हे मराठी. डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये. फेन धवल खाली दिले बघा, फेन धवल, फेन म्हणजे फेस, फेस, आणि धवल म्हणजे पांढरा रंग, हे तुम्हाला माहित असेल. फेन धवल म्हणजे जेव्हा धबधबा पडतो तो ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी पांढरा रंग तयार होतो ना त्या फेसाचा. तर तुषार म्हणजे असे उडणारे थेंब असतात ना, त्याला तुषार म्हणतात. फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी, म्हणजे तुम्ही एखाद्या धबधब्याच्या खाली जाऊन उभे राहा किंवा जंगलात फिरायला जा किंवा धबधब्याच्या समोर जाऊन उभे राहा, ते 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 जे कण तुमच्या अंगावर पडतील तर त्यावेळी कुणी कसं काय दुःखी राहील. सगळं दुःख विसरून जाल. तुम्ही ट्रेकिंगला जावा, तुम्ही जंगल ट्रेकला जावा, तुम्ही जंगल फिरायला जा, तुम्ही त्या दिवसापुरतं सगळं विसरून जाल. तुमची एक्झाम, तुमचे अजून काही प्रॉब्लेम्स असतील लाईफमध्ये, फॅमिलीमध्ये, सगळे तुम्ही विसरून जाल. ती ताकद आहे नेचरमध्ये. नेचर इज मॅजिकल. तिथं गेल्यानंतर खूप बरं वाटतं. तुम्ही स्वतः अनुभव घ्या या गोष्टीचा. एक पटकन आठवलं म्हणून सांगतो की जुन्या काळामध्ये जेव्हा साधू ऋषी मुनी असायचे, ते तपश्चर्या करायला कुठे जायचे? ते जंगलात जायचे. का? तिथं त्या वाईब्स असतात. तर ते इथं कवियत्रीला इथं तेच अपेक्षित आहे. रंग मजेचे रंग उदयाचे किंवा उदयाचे. पुन्हा ध्रुवपद आलं बघा बरं का. पुढचं महत्वाचं आहे, मिळेल पैसा मिळेल दौलत. दौलत म्हणजे संपत्ती, वेल्थ, प्रॉपर्टी. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती. यंत्रांच्या म्हणजे बेसिकली यांना असं म्हणायचं की शहरामध्ये, मेट्रो सिटीजमध्ये तुम्ही जर राहत असाल किंवा कारखान्यांच्या, म्हणजे कारखाने किंवा प्रोडक्शन म्हणायचं यांना, की तिथं तुम्हाला पैसा भरपूर मिळेल. शहरामधल्या लोकांकडे पैसा खूप असतो, अमाप पैसा असतो मेट्रो सिटीजमध्ये राहणार आहे. मिळेल दौलत, त्यांच्या बंगलो असतात, पेंट हाऊसेस असतात, रो हाऊसेस असतात, 25व्या 30व्या 40व्या मजल्यावरती एक घर असतं त्यांचं राहायचं. त्यांच्याकडे गाड्या असतात, मोठमोठ्या फॉर्च्युनर असतात, ऑडी असतात, BMW असतात. ही दौलत त्यांना मिळेल. यंत्रांच्या सोबत राहून आभाळाच्या छत्राखाली, आभाळ, मोकळ्या आभाळाच्या खाली जेव्हा तुम्ही उभे राहाल, एक अनोखी दृष्टी, अनोखी म्हणजे वेगळी, तुष्टी खाली अर्थ दिलेला आहे, तृप्ती, समाधान, सॅटिस्फॅक्शन. ते तुम्हाला जंगलातच मिळेल. ते तुम्हाला फ्लॅटमध्ये नाही मिळणार. कोंडल्यासारखं वाटतं फ्लॅटमध्ये, किंवा तुम्ही पुण्या मुंबईमध्ये किती किती गर्दी आणि हे सगळं खूप तिथं असं गुदमरल्यासारखं होतं. तुम्ही गावाकडे जावा, तुम्ही जंगलात जावा, तुम्ही एखादा किल्ला मधनं फिरायला जावा, तुम्हाला खूप मोकळं वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा स्टांजा हाच बघा बरं का. हिरवी हिरवी मने भोवती. आता हिरवी हिरवी मन म्हणजे यांना असं अपेक्षित असेल की सगळीकडे हिरवी झाड आहेत आणि त्या हिरव्या झाडांच्या सोबत आपण गेल्यानंतर आपण पण त्याच रंगामध्ये रंगून जातो. म्हणजे जे सोबतीचे जे तुमचे सहकारी आहे, मित्रमैत्रिणी आहेत, ते पण हिरवे झाले, त्यांची मनं पण हिरवी झाली, झाड पण, सगळीकडे हिरवा रंग निसर्गाचा. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या. छटा म्हणजे शेड्स. आता तुम्ही जंगलात जावा ना, किती शेड्स असतात. हिरवा कलरच आहे, पण काही झाडांची पानं खूप डार्क असतात, काही झाडांची पानं मीडियम शेडची असतात, काही झाडांची पानं पोपटी असतात, काही झाडांची पानं खूप फेंट हिरवी असतात. त्या हिरव्यामध्येच तुम्हाला 10-15 शेड्स बघायला मिळतील. राईट. त्यासाठी जंगलात जा. हे तुम्ही डोळ्यानं बघा. हे सगळं हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. ह्या घरात बसून टीव्हीवर किंवा स्क्रीनवर बघण्याच्या गोष्टी नाहीत. ठीक आहे. बघा किती छटा हिरव्याच्या, किती शेड्स आहेत हिरव्याच्या. गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. गर्भ रेशमी, सळसळणं. सळसळणं काय असतं माहिती का? जेव्हा वारं येतं त्या वाऱ्यामध्ये जेव्हा झाडं हलतात तेव्हा ती जी पानं असतात ना, त्या पानांच्या, झाडाच्या पानांच्या हलण्याला सळसळ म्हणतात. ठीक आहे. गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. इथं कवयित्रीला असं म्हणायचंय की जगाला आपण
म्हणजे तुम्ही जाऊन अनुभव करून या आधी, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना, आई बाबांना, घरातल्यांना, फॅमिलीमध्ये सगळ्यांना तुम्ही सांगा की हे किती नेचर किती ब्युटिफुल आहे, किती सुंदर आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला किती आनंद मिळाला, किती मॅजिकल आहे ते सगळं, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जगाला हे सांगायचंय की आपण ते जपलं पाहिजे, राईट. नेचर आपण जपलं पाहिजे, आणि जर नेचर आपण जपलं नाही तर मग काय उरणार आहे, आणि आपण जगणार कशी आहे त्याच्या पुढं, राईट. तर कवयित्रीनं अंजली कुलकर्णी मॅडम यांनी खूप सुंदर पद्धतीने सोप्या भाषेमध्ये निसर्गाचं पण महत्व सांगितलंय, आणि तुम्हाला पण मोटिवेट केलंय निसर्गावर प्रेम करण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी. तो तुम्ही नक्की घ्या. सोपी कविता होती. कसं वाटलं कमेंटमध्ये मला कळवा. तुम्ही कमेंट करत राहा, नाहीतर मला नाही कळणार तोपर्यंत. समजा काही अजून कन्फ्युजन असेल, तुमचे काही प्रश्न असतील, सजेशन्स असतील, ते तुम्ही कमेंटमध्ये दिल्याशिवाय तुमचं म्हणणं माझ्यापर्यंत पोहोचणार कसं आहे, राईट. चला, नंतर पुन्हा एकदा भेटूयात एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू, टाटा, बाय बाय.